स्वप्नातल्या चांदव्याच लागीर झालं जीवाला ऐकून मनाशी रा रा रे रा 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 रा. फोन कोणाचा आला सर? बोला ना. बरं. हा, लगेच येतो, 1-2 मिनिटात आलो लगेच. स्वप्नातल्या चांदव्याच लागीर झालं जीवाला मनाशी याच लागीर. कुठे गेले? आहो गेले बाई लगेच. जरा दम नाही या माणसाला, म्हणलं किराणा भरून आणतील. काय करावा, ऐका मोबाईल इथंच विसरून गेले. साहेबाचं लक्षच नाही, कधी कुठं काय इसरते न सांगताच येत नाही. बाय व्हॉट्सअप तर गच भरले. काय काय मेसेज आले. हे कोण आहे? डार्लिंग. म्हटलं गावामध्ये एक नवीन प्रोजेक्ट निर्माण करतोय आम्ही, म्हटलं त्याच्यात तुमची जरा साथ असावी आम्हाला. अहो, आमची साथ तर कधी पण आहेच ग्रामपंचायतला, पण ग्रामपंचायतच आमचा विचार करीत नाही. ग्रामपंचायत या नात्याने नाही बरं का, जरा थोडस समाजाचं आपण काही देणं लागतो ना, ह्या हिशोबाने आम्ही करतो. एक उपक्रम आहे. कोणता उपक्रम आहे उपक्रम असा? असा आहे, सामुदायिक विवाह सोहळा. आपल्या गावात? हा, एक 20 जोडपे 21 जोडपे असे आणायचे आणि त्यांचं लग्न लावून द्यायचं. सगळं स्वयंपाक, त्यांना लागणारे भांडे, आणि आता अर्ध्या तोळ्याचं तरी का आपल्याला प्रत्येकाला एक गंठण करावं लागेल. एका नवरीला 1 तोळ्याचं आता नाही शक्य, सोन्याचे भाव वाढल्यामुळं. पण चेअरमन, म्हणजे सरपंच अर्धा तोळा म्हणजे किती झालं? 20 जोडपे 10 तोळे. अहो मग आता काय, आपण ते खिशातून थोडेच घालणार हा, आहे. आपले वर्गणी वगैरे वर्गणी होईल होईल. आपल्याकडचं फंड. हे बघा, आपल्याला थोडाफार बुरधन बसला तर बसू द्या, पण अहो ह्या काळामध्ये एखाद्याचं लग्न फुकट होणं इतकी सोपी गोष्ट आहे का? परत त्यांचे संसार उपयोगी वस्तू देऊ आपण, काही भांडे कुंडे गॅस बीस त्यांना, आहे का नाही ना? आपल्याला काही कुठे इलेक्शनसाठी करायचं नाही का? आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती काही करायचं नाही. हा, जर तुम्हाला जिल्हा परिषद करायची असेल तर याचे सगळे स्पॉन्सर तुम्ही, आता आम्ही सांगू शकतो मोठ्या मनाने, आम्हाला काही इंटरेस्ट नाही या गोष्टीत. नाही, तसं आम्हाला इलेक्शन करायचंच आहे, आम्ही नक्की विचार करू त्याचा. पण मला काय म्हणायचंय सरपंच, एखाद्या पाटावर जर आम्हीच उभं राहिलो तर? झालं बा, आत्याबाई नवरा करा, आत्याबाई म्हणते वा तुम्हीच. अहो, अहो म्हणजे काय, आता चेअरमनचं काही एवढं बी वय झालेलं नाही, आणि माझा सतत तो दुई भाऱ्या कायदाच खुपत आलाय. नेमकं हा कायदाच नको आता आपल्यात. कायदा नसताना 100 लग्न केले असते तुम्ही. हा, एक क्रिकेटची टीम नाही. IPL सकट तुमच्याकडे असती. नक्कीच असतं बरं का, पण आता हम्म. काय, कायद्याने आम्ही बांधलं गेलो. हा, म्हणजे कायदा आहे म्हणून तर व्यवस्थित चाललंय, नाही तर तुमच्यासारखे लोक अरे सरपंच, पिसुळा चावला काय? पिसुळ नाही अहो, ते याच्यावरून लक्षात आलं, आमच्या मोबाईल कुठे आहे आमचा? साहेब मोबाईलच नव्हता, आले तेव्हा तुम्ही. मोबाईल नाही. नाही नाही, पहिला मोबाईल घरी राहिला काय ना आमचा? कुठे बसले तुम्ही? अहो, तिथं बाजावर बसलो होतो बाहेर. जर मोबाईल जर घरी राहिला असला हा, आणि तिचा पासवर्ड तर हिला माहिती आहे मोबाईलचा, मग नाही अवघड होईल. आणि तो मोबाईल हरवलेला बरा मग. हरवलेला नाही, विहिरीत पाडलेला बरा. पण बायकोच्या जर ताब्यात गेला ना माझ्या, तर म्हणजे महाभारत घडेल, अहो पण महाभारत. नेमकं केलंय काय तुम्ही त्या मोबाईल मध्ये? आता लय कुटाने केलेले त्या मोबाईल मध्ये, लय म्हणजे आमचं अख्खं जीवन चरित्र त्या मोबाईल मध्ये, अख्खं म्हणजे काय म्हणतात, जीवन मरणाचा प्रश्न त्या एक मोबाईल काम मध्ये. करा आता, सरपंच, हा, बाई बोला. साहेबाच्या हातात सापडायच्या, आता उचला तो अहो, मोबाईल, उचला नाही, आता मी जातो पळत लवकर. जा चांगले 120च्या स्पीडनी. करावाच कशाला कोटाने म्हणतो मी. सोनू काय, पिल्लू काय, जानू काय, तर यांची डार्लिंग कोण आहे ना, तीच बघतील. देवेश, हा, मामाला बघितलं कुठं? त्यांचा काय कुठं ठेपा असतोय मामी. हा का? बरं, मी काय म्हणते, हम्म. त्यांना असं फोनवर बोलताना बघितलं का कधी? म्हणजे ते फोनवर बोलतेत आणि तुम्हाला बघितलं आणि लगेच दचकून फोन कट केला. एकदा 10-15 वेळेस झालंय माझ्यासोबत तसं, तुम्हाला काय सांगू. असं का? अहो एकदा मी बघितलं मामी फोनवर बोलत येतं, मी गेलो लगेच म्हणजे ठेवू का असं बोल, जास्त करू बोलत येतं. हा का? एकदा मी काय केलं, झोपायला चाललो होतो, हा. तर त्यांच्या रागात ना मला लाईट दिसली फोनची. हा. मी हळूच रागात गेलो, ते चॅटिंग करत मला बघितलं की लगेच ते ठेवून दिला फोन त्यांनी लगेच. असं का? हम्म. बापरे.
म्हणजे असं रंग्यात पकडलंच नाही का कोणासोबत बोलत नाही असताना, एवढं नाही कोणासोबत माहिती होते chatting? मामी, आता ते तुम्ही तुमचं बघा, तुमचा विषय. बरं मी काय म्हणते, हम्म. तुम्हाला असं कोणावर संशय? ते मला काय माहिती बरं, ते करते तेवढं तुम्हाला सांगितलं, ते कोणासोबत करतेत काय बोलते ते आपल्याला नाही माहिती. म्हणजे असं काहीतरी असेल ना संशय की याच्यासोबत बोलते त्याच्यासोबत बोलते असं. मामी जर मी बोलायला गेलो ना तर चांगल्याची घरं फुटतील, त्याच्यामुळे मला तुम्ही सांगायला लावू नका, तुम्ही तुमचं बघा काय करायचं ते. असं आहे का? स्वयंपाक बरं. आहे का तयार घरी? हा स्वयंपाक चपात्या केलेला किती आहे. आता? चपात्या मस्त 10-12 आहेत. जातो मी आता, तुम्ही हा. तुमचं बघा ते काय करायचं. हा पोटभर. येऊन आता अनाचं एसीतून बाहेर आलं ना, येऊन लागत. बोला ना वहिनी, का हो? मला एक विचारायचं होतं, विचारा ना. आमच्या ह्यांचं बाहेर नेचर कसं आहे रे? चेअरमनचं हा. चेअरमनचं नेचर लय मोठं आहे. हा, अहो तुम्हाला काय सांगू, इतके त्यांच्यावर तसे जीव वावळून टाकतात, वावळून. असं का? हा, असं कोण कोण जीव वळून टाकते त्यांच्यावर? अहो असे किती जण आहेत, किती नावं सांगायची त्यांचे. अहो चेअरमन आमचे एकमेव आहेत, पंचकृषीत त्यांचं कोणी हात धरणार नाही. हा, कस काय धरी तर मी आहे ना खमकी. तसं नाही, म्हणजे त्यांच्यावर जीवा पाड प्रेम करणारे लोक आहेत असं मला म्हणायचं. आलं का लक्षात तुम्हाला? लय प्रेम करत असते ना? हा, लय 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 काय म्हणजे आता तुम्ही विचारूच नका. हे म्हणजे छोटे नेचर शब्द एकदम छोटे किरकोळ शब्द आहे त्यांच्यासमोर. बरं, हा, हिशोब ठेवतो चांगला सगळ्या. नाही मी त्यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे ना. हो, कोण हा. प्रेम करतं, कसं करतं, कुठं करतं, सगळा हिशोब असतो ना. एकदम एकदम एकदम. बघा काम धंदे बघा, काम बघा काम. हा, अन माझी म्हणू का ला 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 ला. बाळभाऊ, मला ना तुम्हाला एक विचारायचंय. का हो चेअरमन बाई, विचारा ना. हे पिल्लू, सोना, बाबू, जानू, डार्लिंग याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ? हा अहो याचा अर्थ लय भारी येतो, काय? पण हे जानू सोनू पिल्लू डार्लिंग हे कोणाला म्हणतात? बाहेरच्याला, बाहेरच्याला? घरातल्याला नाही, म्हणजे बाहेरच्या बाहेरच्याला. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याला? शेजाऱ्या पाजाऱ्याला. बरं मला एक सांगा, तुम्हाला कधी तुमचे चेअरमन जानू पिल्लू सोनू डार्लिंग असं कधी म्हणले? नाही बाय, कवाच नाही. नाही ना, मग तुम्ही घरातले आहात. हे शब्द बाहेरच्याला आहेत. म्हणजे बाहेरच्या बाईला? हा हो बाया, असं काही आहे का? हा, का हो? सोना पिल्लू काही नाही, तेच विचारायचं होतं. हा. मला जरा शोध लागलाय या शब्दांचा. अच्छा अच्छा म्हणजे अच्छा. पण ते शोध लागलाय, पण हे शब्द वापरते कुठं कुणासाठी हे माहित नव्हतं. आपल्या माणसाला नाही, बाहेरच्या माणसाला हे शब्द असते. असं का? बरं बरं झालं सांगितलं तुम्ही. चला दे. ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतात का त्या माणसाला हे शब्द आहेत. अच्छा, म्हणजे जी जवळची व्यक्ती ज्यावर लय प्रेम आहे. हा, त्याला. मग आता मला म्हणत नाहीत ते, म्हणजे याचा अर्थ माझ्यावर प्रेमच नाही चेअरमन. ते आता तुम्ही ठरावा काय असेल ते. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. नाही नाही नाही, मला चांगलं काहीतरी ठरावंच लागेल. अन ला 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 अन ला 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 ला. श्याम, काय म्हणता? आमचं वादळ पाहिलं कुठं तू? तुमचं वादळ? हा? मग त्या कमल्या संग गप्पा मारित होतो. कमल्याबरोबर गप्पा मारित होतोय. हा, का बरं? माझाच विषय चालू असेल काही. तुमचा विषय? हा. आता काय नवीन कुठं करून ठेवला? अरे आता काय सांगायचं तुला, आता कुटाने लय केलेली आहेत बरं का. हा. तिच्या हातात नेमकं कोणता कुटाणा लागलाय ते असं आहे माहित नाही मला. आणि सकाळपासून लय कडी आंबटी बघतो आता कुठे. काय खरं दिसत नाही तुमचं चेअरमन. हा ना, तुम्ही पम पम करावं, आम्ही बाजूला सरावं. तुम्ही गंठन भाऊजी, तुम्ही माझ्या भावासारखे आहेत. हा म्हणून मला एक तुम्हाला गोष्ट विचारायची. विचारा ना, मग लाजायचं काय त्याच्यात? आमच्या चेअरमन बद्दल काय विचारा ना. खरं खरं सांगताना का? हा मग चेअरमनचं कुठं काही आहे का? कुठं? हा? अहो चेअरमनचं कुठं कुठं नाही ते विचारा. काय? चेअरमनचं लफडं कुठं कुठं नाही ते विचारा. संगी म्हणू नका, ती शाली म्हणू नका, ती सुजाता म्हणू नका. तुम्हाला सांगतो साधा नका, आता ते संगीचे होल्डरमध्ये बल्ब बसवायला हेच आहेत, ते शालीच्या मोटरीचे बटन दाबायला हेच आहेत, ते सुजाताचा तर अख्ख्या संसाराचा गाडा हे ओलीत आहेत. हा? आणि ती मंगल नाही मंगल, 3 दिवस तर रात्री तिच्या उसाला पाणी द्यायला होती ती, कोणती ती खालच्या आळीची? खालच्या आईची मंगल. भाऊजी, आजपर्यंत कुणाची हिंमत नव्हती
आज साधं बोट उचलायची सुद्धा तुम्ही डायरेक्ट नाव सुद्धा सांगितलेत. आता तुम्ही म्हणल्या भावासारखं आहे म्हणून मी खरं बोललो. अहो पण थोडं खोटं बी बोलायचं असतं हो, दुसऱ्याच्या मनाला तेवढाच आधार. त्यावेळेला आता मला काय माहिती, लेखकाने जर सांगितलं तर बोललो मी. नाही 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 नाही. आता सरपंचाला टाईटच करावं लागेल. सरपंचाला नाही, चेअरमनला टाईट करा. डोकं बधीर झालंय माझं. त्या सरपंचाला विचारते ना नेहमी यांच्याबद्दल सल्ले, म्हणून ते सरपंच चेअरमन काही प्रॉब्लेम झाला का ते सरपंचाला गाठावं लागते, त्यांना विचारावं लागते काय सल्ले देते, काहीतरी नियोजन करते, तेव्हा हे माणूस ठिकाणी येतो. पण आता मी कुणाला मध्ये येऊन देणार नाही. आता ना चेअरमन येईन मी. कमी हाना बरं का, लय हाणू नका. तू काय करते इथं? एवढे का घाबरले? मी घाबरत नसतो. मी म्हणजे कोणालाच घाबरत नाही, कोणालाच घाबरत अजिबात नाही. हे काय हा माझाच मोबाईल आहे. काय झालं? मोबाईल मध्ये काय? काय मोबाईल मध्ये सिम कार्ड वगैरे असते. हो का? हा. व्हॉट्सअप उघडा बरं. हे व्हॉट्सअप उघडलं. कोण आहे? पिल्लू, सोनू, जानू, काय आहे? डार्लिंग. आता मला काय माहितीये कोण पिल्लू काय काय मोबाईल असेल कोणाचा कोणतं आहे? नाव. मोबाईल माझाच आहे. मग तुम्हाला नाही माहित, मग कुणाला माहित? हे वय आपलं ते बाळू माहित नाही वय तुला? अरे काय झालं होतं, एक दिवस ती उषा वहिनी नाही का तिकडे गावाला गेली माहेरी. तिचा फोन लागत नव्हता, बाळूचा फोनच उचलत नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या फोनवरून फोन केला, तिला मेसेज पाठवले जानू पिल्लू वगैरे काहीतरी, आणि मग ते त्यांचं बोलणं झालं आणि मग ती इकडं नांदायला आली. हा. आता किती व्यवस्थित चाललंय बरं त्यांचं. तुमच्या मोबाईल मध्ये डार्लिंग म्हणून सेव्ह आहे. अरे हा पण हे बाळूनी केला ना सेव, बाळूनी केलं हे सगळं. आता तू तर नेहमीच संशय बा, मला तुझ्या संग बोलायचंच नाही. मी आता घरीच येत नसतो. मी म्हणजे नाही का, मला राहायचंच नाही. मी तिकडेच फ्लॅट घेऊन राहत असतो आता. सारखं तुझं मला नुसतं काय संशय, माहिती संशय, हे सगळं संशय. कुठं तुम्ही केलेलं मला काय माहिती. एवढा अचानक संशय घेत असतात का नवऱ्यावर एकदम? एवढा तुझा नवरा म्हणजे एक पत्नी एक वचनी, एवढा तुझा म्हणजे जीव लावणारा नवरा, आणि तू असा संशय घेते अहो म्हणजे मला आता काय काय? माहित तुमचं असं पुढं कुठाने झालेले. अरे पण तुला संशय सुद्धा लोकांनी सांगितलं तरी नवऱ्यावर संशय नाही यायला पाहिजे. एवढं म्हणजे मी एवढा तुझ्या मुठीत असून एवढं मी दुसरीकडे म्हणजे काय म्हणतो, अख्ख्या गावात जरी फिरलो तर तुझ्याशिवाय दुसऱ्याचा चेहरा सुद्धा बघत नाही, आणि तुला माझा संशय येतो. ऐका ना, हा. मला नाही, माहित मला नव्हतं. ऐकायचंच नाही. अहो मला माहित नव्हतं हे बाळू भाऊचं प्रकरण आहे म्हणून. मला काय माहितीये त्यांचा बायकोचा नंबर आहे, तुम्ही त्या डार्लिंग म्हणून सेव्ह केला का बाळू भाऊनी नंबर सेव्ह आता केला कळेल म्हणून? तुला सगळं. हा आता आता कळलं परत मला. संशय घेणार का? नाही कुणी जरी सांगितलं तरी? आता कशाला घेईल, आता तुम्ही सांगितलं ना मला सगळं हा, सविस्तर. आता पक्की खात्री पटली ना तुझी? हा पक्की खात्री. जाऊ का मग मी? कुठं निघाले तुम्ही? आहे मला जरा काम आहे खाली माळ्यामध्ये, येतो मी जरा जाऊ. तुम्ही आता पण हे बाळू भाऊचं काय सिनेमध्ये? जरा घरी खात जावा, काय सारखं हॉटेल 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 हा. नाही ते उषा म्हणे किती तक्रार करीत होती तुझी, ते म्हणले यांचा घरातच पावलो राहत नाही, कुठं जाऊन खातेत काही कळत बी नाही. मी म्हटलं कुठं जाऊन खाणार आहे, खाऊन हॉटेलवर खाईन, दुसरीकडे कुठं खाणार आहे. फक्त पचन आपल्याला. काय लय मग अशी गडबडीत पळाले. नाही गडबडीत पळाले, हॉटेलचा विषय चाललाय म्हटलं आज तुम्हाला पार्टी बिर्टी सुद्धा देऊ शकतो मी, इतका खुश आहे मी. अरे बापरे. तुम्ही देता ना पार्टी, म्हणजे मोबाईल सापडला का? मोबाईल सापडला सरपंच, आणि फार मोठ्या संकटातून वाचलो, म्हणून म्हटलं पार्टी लागत असली तरी देऊ. नेमकं काय झालंय काय नेमकं? अहो, हे सापडला ना मोबाईल. मग मोबाईल उघडला, चेअरमन चेअरमन बाईनी अख्खी चॅटिंग बघितली. घ्या. डार्लिंग पिल्लू जानू, आता काय, आता ते ठेवून इथले शब्द असतात काही. फुल गरम, हे आमच्यावर फुल रेज झाली चेअरमन बाई. मग आता त्यावेळेस आता आमचं डोकं कामी आलं. मग मी सांगितलं, अहो ती जी चॅटिंग आहे ना ती मी नाही केलेली, ती बाळूनी केलेली आहे उषाबाईसाठी. म्हणलं बाळूचा फोन ती काय उचली ना, म्हणून उषा फुल पडकून सांगितलं, मीच लय असं अंगात आणलं. चेअरमन बाईला खूप असं गिल्टी फील झालं, आणि ती म्हणली मला असं वाटलं तुम्हीच केली, आणि मग ती म्हणली परत असं करणार नाही, कोणी जरी सांगितलं तरी तुमच्यावर संशय घेणार नाही. खरं झालं, वाचलं. वाचलो आणि सुरक्षित सुद्धा झालो. हा इथं काय करतो? काय नाही, चाललं गप्पा चप्पा. घरी जा ना, तुझ्या घरी पाहुणी आली. पाहुणी? कोण पाहुणे आली? अरे बाळू, मी येऊन असेल तर मला सांग बरं का. चेअरमन बाई चेअरमन बाई? चेअरमन बाई मला म्हणले मला उषा वहिनीकडे नेऊन सोड. मग मी त्यांना घेऊन चाललो होतो, ते मला जाता आता रस्त्यात म्हणाले सोनू जानू डार्लिंग कोण आहे ना, ही सगळी चॅटिंग उषा वहिनींना दाखवायची म्हणून. अयो खायला
मी आता नाही केली तिला चॅटिंग. आता ही बाई म्हणन नेमकी चॅटिंग केली कोणाला? सरपंच. आता मग काय करा नाही, आता मला वाचवा. जगून वाचून आलो तर परत येईन. चेअरमन तुम्ही सुटले भाऊ, आता आपलं काही करा नाही. चेअरमन तुम्ही सुटले आणि बाळू गुतला राव. हा ती उषा वहिनी डायरेक्ट म्हणून ना बाळूला, तू तर मला कधीच मेसेज नाही केला, मग ह्यो मेसेज तू केला कोणला? आपल्या डोक्यात एक आयडिया आहे बरं का. काय? बाळू सोडायचा का? कसा? पण तुम्ही गोततात. हो गावाच आहे. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.